भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. नामस्मरण केल्यानंतर आपल्याला भगवंत भेट देतील, पण पहिले आपण नामस्मरण करायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? कोण कोण करतो? कोण नाही? तुम्ही नाही करत? तुम्ही एवढं नाही करत म्हटलं, हे कसले करते अशी? नामस्मरण कोणी करून राजी नाही, वसुली करून राजी. डावरे काकाने मगाशी सांगितलं, आम्ही दोघं पण वसुलीच्या अधिकारी. कमी नाही काय, किती वसुली करतील कोलते काका आणि डावरे. त्यामुळे त्यांचे वसुली करून करून सगळ्यांचं वाढलंय. वसुली करून राजी आहेत, पण नामस्मरण त्या वसुलाने किती पाप होईल. विनोदाचा भाग सोडून द्या, फक्त त्यांना निमित्त घेतलंय. वसुलीने किती पाप होईल हे माहिती का आपल्याला? त्या कोणत्या निमित्ताने येईल, कोणत्या निमित्ताने पाप वाढेल हे सांगता येईल का? नाही. पाप तर वाढतच राहत थोडं थोडं. आपल्याला सांगितलं तिळा तिळा पुण्य साचा पडे. आपण तिळ तिळ पाप वाढतो. पाप वाढायचं का कमी करायचं? कशाने कमी होईल पाप? हो, पुण्य कशाने प्राप्त होईल? दोन गोष्टीने पुण्य प्राप्त होत. एक, सज्जनाचं संताचं नामस्मरण केलं तर पुण्य प्राप्त होतं. आणि दोन, भगवंताचं नामस्मरण केलं तर पुण्य प्राप्त होतं. बरोबर आहे का नाही? पुण्य कुठे प्राप्त होतं? संताचं संगती. संगती मग अशी सांगितली ना महाराजांनी. संगती कोणाची करायला पाहिजे? त्यातलं कोणीच ऐकायला नव्हतं. वरून ऐकलं असलं नाही सांगता यायचं, ते वरूनच गेलं असेल. संगती कोणाची करायची? त्यावेळेस आपल्याला काय होणार? पुण्य होणार. घेता सज्जनाची नावे, सगळ्याला पुण्य पाहिजे ना. पण पुण्य करून कोणी राजी नसतंय. पुण्यश्च फलमिच्छन्ति, पुण्याच्या फळाची इच्छा पुण्यम न कुर्वन्ति मानवा. मानव पुण्य करून राजी नाही. सगळ्याला पुण्याची इच्छा असते. एक, सज्जनाचं नामस्मरण केलं काय होतं? पुण्य होतं. आणि दुसरं, भगवंताचं नामस्मरण केलं पुण्य होतं. बरोबर आहे ना? कोण सांगते प्रमाण? भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य होतं. कोण प्रमाण सांगतंय? यातला एक पण असं नाही की त्याच्या पाठ नाही. कोण सांगतंय? किती सोपं आहे. एवढं छान, एवढं गोड प्रमाण आहे. पुण्याची गणना सगळे
हरिमुखे म्हणून हरिमुखे म्हणून. कोण कोण म्हणतो रोजवर हरिपाठ? कोण कोण घेतं सांगा बरं? वा, 2 अजून 3 4 5 6 आम्ही घेणारच, आम्हाला काय घेवच लागते, काय नाही आम्हाला पर्यायच नाही. त्याच्यावरच आहे आमचं सध्या. खूप मोठं आहे, काय कमी नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सगळ्यांनी हरिपाठ घ्यायला पुण्याची गणना माऊलीने जास्त अवघड सांगितलं का? अगदी सोपं सोपं सांगून टाकलं. तुम्ही मुखाने काय म्हणा फक्त हरी हरी. नाथ बाबांनी तर हा प्रत्येक अभंगात म्हटलंय हरी हरी म्हणा, प्रत्येक अभंगामध्ये. पण जर आपण अखंड त्याने हरी हरी म्हणू, आपल्याला काय होईल? पुण्य प्राप्त होईल. मग आपला काय होईल? उद्धार होईल. पण आज तू खूप बरं आहे म्हणतात, अल्प नारायण दावी येले. थोडक्या साधनामध्ये भगवंत प्राप्त होतात. देवाने सांगितलंय, जो कोणी माझं शेवटच्या वेळेस नामस्मरण करेल त्याला मी काय देईल? मोक्ष देईल, भेट देईल, त्याला माझ्यामध्येच लीन करून घे. अंतकालेच मामेव स्मरा मुक्त्वा भवे. अंतकाळच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखाला पार. पण अंतकाळी काय यायला पाहिजे ना आपल्या मुखात? जर आपण दिवसभर एखाद्या गोष्टीचं चिंतन केलं तर चिंतन काही काहीला घोर लागतं त्या गोष्टीचं, आणि मग तेच काय कसं येतं? स्वप्नात येतं आणि टचकून उठतं. मग दिवसभर चिंतन केलेलं असताना स्वप्नात येतं, माणूस टचकून उठतो. मग आयुष्यभर प्रपंच केलेल्या माणसाला शेवटी नाव येईल का? खरं बोला, सांगा. त्याच्या डोक्यात काय येईल? प्रपंचच राहील ना. किती जरी त्या ठिकाणी त्याचा पाठ असला, अंतकाळेचे मामेव स्मरण मुक्त कलेवर, अंतकाळीच्या किती पाठ असू द्या ना, पण शेवट वात पित्त आणि कफ याचा प्रकोप होतो. कंठावर ओढेन स्मरणम कुठं असते? कुठून सुटल? देवाची आठवण पण नाही राहणार. मग काय आणि घर घर करते, म्हणजे घर घर काय घर घर करते. आयुष्यभर ज्याने घर घर केली तर कस काय नामस्मरण येईल सांगा? येऊ शकतं का? येऊ शकत. म्हणून आपला हा सप्ताह आहे. म्हणून लहरीनाथ महाराजांनी म्हणा, नाना महाराजांनी म्हणा, गुरुवर्य स्वामीजींनी म्हणा, आयुष्यभर आपण काय करायचं एक मार्ग लावलेला आहे. आणि मार्ग कोण लावतो? मार्ग दावणी गेले
संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. पंथ म्हणजे वाट. माऊली सांगतात, काय सांगतात माऊली? हेथ वडील अनुष्ठिती सामान्य सकळ यज्ञ धाचरती श्रेष्ठ दत्त देवे करा तरोजना स यत् प्रमाणं कुरुते लोकहस्तद अनुवर्तते. बसा काका, इथं बसा. त्याच मार्गाने आपण चालवलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? जय हरी. आपण वाकडे यांना पण वाट आहेत ना, मागल्याने दाखिलेत म्हणून ते चालले. पण छान आहे, आज ते वाट मोडून इकडे आले. आणि एक विशेष आहे, आता शिवाजी महाराजांची जयंती झाली. ज्या वेळेस राजकारणाला त्या ठिकाणी परमार्थाची दिशा भेटते, परमार्थाचं अंगीकृत भेटतं, धर्माचं अधिष्ठान भेटतं, त्यावेळेस राजकारण काय होतं? चढतं वळतं होतं. आणि जर त्याला धर्माचं परमार्थाचं जर मार्ग नाही भेटला तर त्या राजकारणाला किंमत राहत. म्हणून शिवाजी महाराजांचं आज नाव निघतंय. का निघतंय? त्यांना 2 गुरु होते, एक तुकोबराय होते आणि एक रामदास स्वामी होते. म्हणून आपण शिवाजी शिवाजी म्हणतो. असे तुम्हाला भरपूर इतिहासामध्ये कळल की ज्या राजकारणाला धर्माचं अधिष्ठान नसतं ते त्या ठिकाणी संपून गेलेलं असतं. असो, आपला विषय काय चालू होता? विठ्ठल काय विषय? म्हणा कीर्तन चाललंय काय? मार्ग धावून गेले दयानिधी तेनेची पंथे चालू जाता न पडे पंथा कोठे. संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपण चालायला पाहिजे. तिथं आपल्याला काय प्राप्त होणार आहे? सुख. चला परत, सुख 2 ठिकाणाहून प्राप्त होणार आहे आपल्याला. एक, संताची संगती, संताच्या चरणावरती काय आहे? सुख आहे. आणि दुसरं, भगवंताच्या चरणावरती, भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय आहे? सुख आहे. मग देवाला आपलं करायला पाहिजे का? नाही. तेने विना जीवा सुखानो हे जर भगवंताला आपण आपलं भगवंताला करतो का? आपण काय करतो? आपले कुटुंबातले आपले करतो. बायको म्हणायला काय जातं? पोर, नातेवाईक, मामा. देवाला कोणी म्हणताय का आपलं? खरं सांग, देवाला कोणी आपलं म्हणताय का? नाही, देवाला कोणी आपलं म्हणत.
आणि ज्या वेळेस मग सगळे आपल्याला त्या ठिकाणून दूर करतात मग आपल्याला कळतं आता देवाशिवाय हे नाही. कोणी आहे का मग देवाशिवाय? मग सगळी माया काढा आणि काय करा भगवंताच्या चरणावर लावा. बरोबर आहे. सबकी ममता ताक पटोरी मम पद मनहि बांध पर दोरी. सुंदरकांड मध्ये सांगतात त्या ठिकाणी तुलसी सगळ्यावरची माया काढा. जननी जनक बंधू सुत दारा तनु धनु भवन सुरध परिवार. म्हणा की सर मग अशीच वाचलंय. काय करायचं? जननी जननी म्हणजे कोण? आई. जनक पिता. जननी जनक बंधू भाऊ सूत पुत्र दारा तनु धनु सुरद भवन परिवार. हा सगळा परिवार काय करा सबकी ममता ताग बटोरी मम पद मनहि बांध बर डोरे. काय करा सगळे काय माझ्यावरती माया लावा. सगळ्याची माया काढून टाका. म्हणून तर आपल्या काकड्यात म्हणतात धनधरा पुत्र जन सोयरे कृष्ण सर्वानित्याले दानना शरण देवाशिषे माया विघ्ने भ्रमला माया विघ्ने भ्रमलाशी माया विघ्ने भ्रमला मन पापे माझे तो संपाती देवारे सारा तारे नाही माया विघ्ने भ्रमला करे मनतावी माझे एक संपाती देवारे येतो संपत्तीचे वारे साचोकार. माया कोणाची आहे? देवाची आहे. दैवी हेषा मम माया मामे वै प्रपद्यन्ते माया मेता. त्या मायेपासून जे बाजूला झाले ते तरले मायेत गुंतले ते सगळे संपत्तीचे आहे. जोपर्यंत तुमच्याकडं जोवरी चळण जोवरी चाले मोठा धंदा जोवरी बहिणा म्हणे दादा जोवरी बहिणा म्हणे दादा जोवरी बहिणा म्हणे दादा मोठा धंदा जोवरी बहिणा म्हणे दादा जोवरी बहिणा म्हणे दादा जोवरी बहिणा जोवरी चाले तो बैल म्हणे दादा. लक्षात घ्या लय दादा इथं वाकडे दादा. तुम्हाला जोपर्यंत थांबायचं तोपर्यंत थांबा. नाही त्यावेळेस तुम्ही रजा घेऊ शकता. गोड वाटतंय तोपर्यंत थांबा. आणि वाटलंच तुम्हाला जाऊ दे. आपण काय तिकडं आयुष्य राजकारण दिले आज कीर्तनच देऊ थोडा वेळ तर थांबा. इच्छा असली तर थांबा. तसं थांबाच. हाच तुमचा वेळ फायद्याचा आहे. हा तो वेळ कोण बस आजी दादानी भरपूर काही पेरलं पण शेवट कोण नसतं कोणाचं. घरचे नाही तर कोण कोणाचं असतं. चला तुमची इच्छा. जोवर सगळे आहेत हे सगळे कसे आहेत? संपत्ती. नागोबा आपलं म्हणतात पुत्र बंधू कांता संपत्तीचे पुत्र बंधू कांता संपत्तीचे पुत्र